मित्रांनो, आता आपण आहे रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशन म्हणजे मित्रांनो आम्ही तुम्हाला नेहमी तर ट्रॅक जर दाखवतच होतो, परंतु आता जे सध्या रेल्वेच्या इमारतीचे जे काम आहे, म्हणजे जिथं तिकीट खिडकी राहणार आहे, जिथं रेल्वेचे हे राहणार आहे, सुरक्षा अधिकारी राहणार आहे, जिथं रेल्वेचे विश्रामगृह राहणार आहे, जिथं वेटिंग एरिया राहणार आहे, जिथं कॅन्टीन वगैरे राहणार आहे, आणि जिथं तुमचे रेल्वेचे प्रबंधक जे आहेत म्हणजे रेल्वेचे हेड, त्यांचं इथं ऑफिस आहे, त्यांच्या कार्यालयाचं ऑफिस आहे. तर मित्रांनो, ही जी इमारतीचं बघा, आता याचं खालचं जे काम आहे ते आता जलद गतीने पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आणि हे आपण जो बघतो तर दाखवा, हे आहे मित्रांनो आपल्या दिग्रजच्या रेल्वेचं स्टेशनचं काम. आता हे ग्राउंड लेवलपासून जे काम आम्ही तुम्हाला दाखवत आहे. आणि इथंच जे आहे तर दिग्रजचं रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशन तर इथं आहेच, परंतु जे रेल्वेची मुख्य इमारत जी आहे की ज्याच्यामधून प्रवासी ये जा करतील, जिथं वेटिंग एरिया राहील प्रवासाचा, आणि इथूनच जे विश्रामगृह आहे म्हणजे आता महिलेचं वेटिंग रूम, जेंट्स वेटिंग रूम आणि बाकीच्या ज्या आपण प्रत्येक रेल्वे स्टेशनला सुविधा पाहतो त्या सांगायची गरज नाही, तिकीट घर वगैरे, तर त्या सर्व सुविधा या इमारतीमध्ये असणार आहेत. आणि ही जे रेल्वे स्टेशन जे आहे हे अद्ययावत पद्धतीने रेल्वे स्टेशन राहणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला वायफाय वगैरे सर्व सुविधा भेटणार आहेत. त्याच्यानंतर 24 तास इथे सिक्युरिटी राहणार आहे. आणि याच्यामध्ये जे आहे तुम्हाला पिण्यासाठी आरोचं पाणी आता प्रत्येक रेल्वे स्टेशनवर रेल्वे मिनिस्टरनी घोषणा केलेली आहे आणि त्याचं काम पूर्णतः अंमलात आलेलं आहे की बा जे भारतात प्रमुख रेल्वे स्टेशन जिथं आहे पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न, तर प्रत्येक रेल्वे स्टेशनला आरोचं पाणी राहणार आहे पिण्यासाठी. आणि अत्याधुनिक सुविधेनं हे रेल्वे स्टेशन तयार होत आहे. आता आपण बघू शकता ही रेल्वे स्टेशनची इमारत आहे मित्रांनो. तर आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच हा व्हिडिओ दाखवत आहे. आणि आपलं हे जे रेल्वे स्टेशन जे आहे दिग्रजचं, अशाच पद्धतीनं जे आपलं यवतमाळ नंतर दारव्हा, पुसद याच पद्धतीनं रेल्वे स्टेशनचं काम प्रगतीपथावर आहे. आणि मित्रांनो, सकाळी जवळपास 5 वाजतापासूनच या रेल्वेचं काम ते 3 शिफ्टमध्येच कंटिन्यू चालू राहते. आणि आपण याचं जे कन्स्ट्रक्शन जे आहे ते बघू शकता, अतिशय हेवी पद्धतीचं आहे. आणि या भागामध्ये आम्ही जवळपास मागच्या 2 महिन्यामध्ये आलो नव्हतं, पण 2 महिन्यामध्ये एवढी प्रगती या इमारती झालेली आहे रेल्वे स्टेशनच्या. तर आमचे व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट टाका. धन्यवाद.